आज आमच्या वेताळ देवळात वर्धापन दिन आहे, म्हणून माझे मामा व्हिडिओ बनवत आहे. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जेव्हा बघते ना मला असं वाटतं मी त्याच्यावर चालले ते व्हिडिओ बनवून खूप छान वाटतं. नमस्कार, मी राजन लाडले भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज 11 मे आहे. श्रीदेव वेताळ मंदिराचा 12वा वर्धापन दिन सोहळा आहे. मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. दरवर्षी हा कार्यक्रम संपन्न होतो. मी तुम्हाला पहिलं दर्शन घडवतो, या माझ्यासोबत. श्रीदेव वेताळ मंदिरात आपण दर्शन घेऊया. आज 12वा वर्धापन दिन सोहळा आहे. हा सोहळा, हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहता यावा यासाठी आम्ही व्हिडिओ करतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. सकाळी 8-8:30 वाजता पालखी बाहेर पडलेली आहे. आपण मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. श्रीदेव वेताळाचं आपण दर्शन घेऊया. आपण आपल्या कामधंद्याच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने किंवा महत्त्वाच्या कामाच्या निमित्ताने जर या सोहळ्याला पोहोचू शकला नसाल तर आपल्यालाही हा सोहळा अनुभवता यावा यासाठी हा मी प्रयत्न करत आहे, व्हिडिओ करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि आपल्या ग्रामदेवतेचा हा जो कार्यक्रम आहे तो सर्वदूर पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. स्वागत कक्ष आहे. या बाजूला जैतापूर श्री ग्रामदेवत वेताळाची स्वागत कमान आहे. जैतापूर एस टी स्टँड परिसरात असलेल्या स्वागत कमानीजवळ अतिशय सुंदर ही रांगोळी साकारलेली आहे. वर्ष 12वे वर्धापन दिन सोहळा आहे आणि हा सोहळ्याचा संपूर्ण कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पालखी मधील वाड्यामध्ये मांडाजवळ आलेली आहे. चला आपण सहभागी होऊया. या पालखी मिरवणूक सोहळ्यासाठी मिडगाव येथील श्रीदेव अंजनेश्वर ढोल पथक आलेलं आहे. त्यांच्या ढोल ताशांच्या गजरामध्ये ही मिरवणूक निघाली आहे. या मिरवणुकीमध्ये आपणही सहभागी होतोय. या आमच्या सोबत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जैतापूर आणि परिसरातील अनेक भाविक दरवर्षी, म्हणजे गेल्या जवळजवळ 12 वर्षापासून दरवर्षी 11 मेची आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक मुंबईकर चाकरमानीसुद्धा या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. मोठ्या प्रमाणावरती चाकरमानी गावात आले आहेत आणि या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. सकाळी 8:30 वाजता ही पालखी श्रीदेव वेताळ मंदिरातून बाहेर पडली आहे. मधीलवाडा मार्गे ही आता जैतापूरच्या मांडावरती पोहोचलेली आहे. इथून ती पुढे एस टी स्टँडपर्यंत जाणार आहे. तिथून नंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर पुढील धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे. हा संपूर्ण सोहळा, याची काही क्षणचित्र या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपणही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या गावचं ग्रामदैवत आणि त्याचा हा उत्सव सर्वदूर पोहोचवण्यासाठी नक्की सहकार्य कराल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला, या पालखी सोहळ्यामध्ये आता आपण सहभागी झालो आहोत. अनेक भाविक, अनेक चाकरमानी या उत्सवामध्ये सहभागी झाले आहेत. आनंदोत्सव साजरा करत आहेत. पालखी एस टी स्टँड परिसरात पोहोचलेली आहे. 0 पॉईंटवरती पोहोचलेली आहे. आता मंदिरामध्ये कशी तयारी सुरू आहे हे सुद्धा मी दाखवण्यासाठी तुम्हाला घेऊन जातो. या, चला दाखवूया. चला बघूया आपण. या, दाखवा मला. चला दोघींनी. चला दाखवा कुठे काय बनवतात, कोण कोण काय ओळखीचे आहेत का बघा तुमचे. हे काय बनवत आहेत,
हे ताक बनवतायत आणि इकडे कोण कोण आहे? चल पुढे जा पुढे जा. इकडे बघा, दाखव 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 कोण कोण काय काय बनवतो. ओळखीचे आहेत का बघ तुझ्या? हे कोण आहेत? नको नको. हे कोण आहेत? बाबा बाबा पोहे नाश्ता पण केलाय बघा. आपण करून आलो ना. चला पुढे चला पुढे चला. चल दाखव मला. खोबरं किस्त आहेत. ओके चला पुढे. इथे काय करतो तुला? हां इथे भात केलंय. आमची परी आणि अवनीने हे सर्व तयारी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी जवळपास हजारो भाविक या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. त्यांच्यासाठी महाप्रसादाची तयारी सुरू आहे. पुन्हा एकदा आपण मिरवणुकीत जाऊया. सकाळचे 10 वाजून गेले आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या छोट्याशा मंदिराजवळ करमळकर बंधूंनी सर्वांसाठी थंडगार सरबताची व्यवस्था केलेली आहे. सरबताचा आस्वाद घेतल्यानंतर मिरवणूक पुन्हा एकदा सुरू झाली. ही सर्व दृश्य मी आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून दाखवत आहे. पालखी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आलेली आहे. 2 दिवसापूर्वी थोडासा पाऊस पडून गेला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गरमी वाढली आहे. एवढी मोठी उष्णता असून देखील भाविक मोठ्या उत्साहामध्ये आपल्या या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. मोठ्या प्रमाणावरती भाविक या उत्सवामध्ये दरवर्षी सहभागी होतात. पालखी खेळवतात. जवळपास 1 ते 2 तास ही पालखी मिरवणूक चालू असते. आता थोड्याच वेळात ही पालखी श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे. हा संपूर्ण सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवण्याचा आपल्यापर्यंत प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. ढोल ताशांच्या गजरात आणि भाविकांच्या उत्साहात हा पालखी मिरवणूक सोहळा आता संपन्न होतोय. पालखी मंदिरामध्ये पोहोचलेली आहे. आता थोड्याच वेळात अन्य धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे. तोही सोहळा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला आमच्यासोबत राहा. पालखी आता मंदिरामध्ये पोहोचलेली आहे.
पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर या ठिकाणी धार्मिक विधीची पूर्ण तयारी देखील झालेली आहे. श्रीदेव वेताळ मंदिर ट्रस्टचे नवनिर्वाचित युवा अध्यक्ष तन्मय मांजरेकर ज्यांचा नुकताच विवाह देखील संपन्न झाले. ही उभयता आता या पूजेसाठी विराजमान होणार आहेत. धार्मिक विधी या दोघांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. मोठ्या प्रमाणावरती भाविकांनी दर्शनाला सुद्धा रांग लावायला सुरुवात केली आहे. बाहेरच्या बाजूला मट्टा वाटप म्हणजे थंडगार मट्टाची तयारी आहे. मट्टा सर्वांना दिलं जात आहे आणि आता धार्मिक विधी सुरुवात होत आहेत. मगाशी आमच्या परीने आणि आवनीने आपल्याला ताक तयार करताना किंवा मट्टा तयार करताना दाखवलं होतं. आता त्या मट्टाचं वाटप या ठिकाणी होत आहे. थंडगार मट्टा सर्वांना दिलं जात आहे. उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, त्यामध्ये एक थंडावा म्हणून सर्वांना ताक दिलं जात आहे. मसाले ताक दिलं जात आहे. अरे पी बघा, काय विचार करतोय? हां पी. काय बास काय 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 तुला काय वाटलं? झणझणीत. ताक कसा आहे ना? ताक कसा आहे? बरं आहे, बरं आहे ना? सर्व भाविक मट्टाचा आस्वाद घेत आहेत. महिला भगिनींसाठी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. त्यासाठी ही रांग लागलेली आहे. सर्वांना हळदी कुंकू दिलं जातं आहे. सर्व आलेल्या महिला भगिनींचा सन्मान केला जातो आहे. पुन्हा एकदा आपण मंदिरामध्ये पोहोचलो आहे. धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे. आपणही या सोहळ्यामध्ये सहभागी होऊया. मंदिरामध्ये हा धार्मिक सोहळा जवळपास आता 2 तास चालणार आहे. त्यानंतर आरती होणार आहे. या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आणि चाकरमानी देखील सहभागी झाले आहेत. मोठ्या प्रमाणावरती काही लोक मला भेटले जे मुंबईवरून आलेले आहेत. ते व्हिडिओ जे मी बघत असतात कौतुक देखील करत असतात. ऐकून बरं वाटतं. त्यातील एक सबस्क्रायबर मला भेटले. आपल्या गावातच जर जास्त माहीत पडलं म्हणजे तुमचं बघायला आलं तर कंटिन्यू बघत राहते. आणि आपलं गाव दाखवतं म्हणजे कोणतरी खूप बरं वाटतं. असं वाटतं गावात व्हिडिओ जेव्हा बघते ना बघा असं वाटतं मी त्याच्यावर जात चालले एकदम ते व्हिडिओ बनवून खूप छान वाटतं. खालच्या अग्रावर आहे ना विठ्ठलाचं मंदिर आहे ना त्याच्या बाजूला शिवलकर. मी थोड्या वेळासाठी बाहेर गेलो होतो त्यामुळे चित्रीकरण करता आलं नाही. पण धार्मिक विधी संपन्न झाले आहेत. आरती संपन्न झाले. श्रीदेव वेताळाचं सर्वजण दर्शन घेत आहेत. आता महाप्रसादाला देखील सुरुवात होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम आपण पुन्हा कंटिन्यू करतो. या आमच्या सोबत राहा. दुपारचा 1 वाजला आहे. आरती झाली आहे आणि महाप्रसादाची तयारी झाली. तुम्ही आता बघताय खूप मोठी रांग आहे. खूप मोठी रांग आहे आणि महाप्रसाद आलेला आहे. त्या महाप्रसादामध्ये तुम्ही बघताय खूप सारं आहे. ऊन तर खूप आहे आणि याच्यामध्ये सर्व भाविक आलेले आहेत आणि महाप्रसाद घेत आहेत. तुम्ही सुद्धा या महाप्रसाद घ्यायला. प्रसाद महाप्रसाद चला. नमस्कार नमस्कार. हा काय मस्त आहे ना. चल 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 घेऊन जा.
अजून आहे बघा सांगा. अतिशय सुंदर असं पत्रकारिता छायाचित्र त्यांच्याकडून नियमित कार्यक्रमाचं करण्यात येत आहे. असे अजून नाही की या ठिकाणी त्या संपूर्ण कार्यक्रमाचं छायाचित्र ते करतायत आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला लाईव्ह आणि सकट या सुप्रसिद्ध त्यांच्या चॅनलवरून हे लाईव्ह संपूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहता येणार आहे. सर्वांचा आम्ही आभारी आहोत. महत्वाची जबाबदारी काउंटरवर या ठिकाणी श्रीकृष्ण राऊत सरसचिव आणि तहसीलदार सिद्धेश पालकर यांनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. ते अतिशय उत्कृष्टपणे दरवर्षी जैतापूरचे ग्रामदैवत श्रीदेव वेताळ मंदिराचा आज 12वा वर्धापन दिन सोहळा आहे. हा वर्धापन दिन सोहळा आणि त्याचा उत्साह कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ आणि हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि आमची परी देखील आपल्याला काहीतरी आव्हान करते ते देखील करायला विसरू नका. आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. ओके. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.